ऊस लागवडीमध्ये आपण बघू शकता ह्या पद्धतीनं तण आलेलं आहे। तर 10 दिवस कंप्लीट झालेले आहेत लावण करून, रोपा लावून 10 दिवस झालेले आहेत। तर ह्या अवस्थेमध्ये रोपा लहान असतील किंवा रोप लागण करून 10 ते 15 दिवस झाला असेल तर आपण कोणतंही तणनाशक वापरू नये। कारण ह्या अवस्थेमध्ये जर आपण तणनाशक वापरला तर साईड इफेक्ट ऊसावरती होण्याची शक्यता जास्त असते। तर आपण कोणत्याही प्रकारचं तणनाशक न वापरता डायरेक्ट आपण खुरपीच्या सहाय्याने तण काढणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहिलं तण नियंत्रण जे म्हणतो आपण ऊस शेतीमध्ये, तर आपण ते खुरपीच्या सहाय्याने करावे। त्यानंतर आपण बघू शकता ऊसामध्ये छान पद्धतीनं वाढ होईल। तर तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे। आपण ऊस शेतीला लागवड देतो, पाणी देतो आणि टॉनिक्स फवारणी करतो। तर ह्या पद्धतीनं सर्व तण असेल तर तणाची वाढ होते। तणामुळे कसं होतं, तण पाण्यासाठी आणि लागवडीसाठी ऊसासोबत कॉम्पिटिशन करतं। तर त्याच्यासाठी तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण खुरपीच्या सहाय्याने तण नियंत्रण करावं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।